नमस्कार. शेवचा आवाज ऐका. काय मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत तयार झालेली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. आज आपण बरोबर 1 किलो बेसन पिठापासून मस्त अशी तिखट लसूण मसाला शेव तयार करणार आहोत. दिवाळी म्हटल्यावरती सर्वात बनवायला सोपा पदार्थ म्हणजे तिखट शेव. सर्वांच्याच आवडीचा, अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत. पहिला डब्बा फसतो होतो तो सुद्धा शेवेचाच बरं का. तर अशी सर्वांच्या आवडीची शेव छान तर व्हायलाच हवी ना. अगदी डब्बा संपेपर्यंत महिना दीड महिना शेव कुरकुरीत राहण्यासाठी मी एक सिक्रेट साहित्यसुद्धा घातलं आहे बरं का हे शेव बनवताना. त्यासोबतच शेव तळताना कशी तळावी, पिठामध्ये तेलाचं मोहन किती घालायचं, पीठ कसं भिजवायचं, या अगदी मी लहान सहान गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्ससहित तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही अगदी ह्याच पद्धतीने शेव बनवली तर तुमची शेव 100% छानच तयार होणार आहे, ही माझी खात्री आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. आज आपण खास दिवाळीसाठी मस्त अशी 1 किलो बेसन पिठापासून तिखट लसूण शेव तयार करणार आहोत. शेव तयार करण्यासाठी विकतचंच 1 किलोचं बेसन पीठचं पॅकेट घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपण हे घेतलेलं बेसन स्वच्छ असं चाळणीने चाळून घेणार आहोत. असं बेसन चाळून घेतल्यामुळे काय होतं, बेसन पिठामध्ये ज्या काही गुठळ्या असतात त्या अगदी व्यवस्थित मोडल्या जातात आणि एकसारखं आपल्याला बेसन पीठ भेटतं. त्यामुळे आपण इतर सर्व जिन्नस ज्या काही ॲड करणार आहोत बेसन पिठामध्ये ते अगदी अशा व्यवस्थित मिक्स होतात आणि एकसारखं पीठ असं भिजलं जातं. हे पहा, घेतलेलं असं 1 किलो बेसन पिठाचं पॅकेट थोडं थोडं करून व्यवस्थित स्वच्छ असं चाळून घेणार आहोत. आज आपण विकतच्या बेसन पिठापासूनच शेव तयार करत आहोत, पण तुम्ही घरी दळलेल्या पिठापासून सुद्धा शेव तयार करून घेऊ शकता. पण विकतच्या बेसन पिठापासून तयार होणारी शेव खूपच छान तयार होते, कारण विकतचं बेसन पीठ एकदम फाईन दळलेलं असतं, त्यासोबत असलेला रंग देखील अगदी सुरेख असतो. हे पहा, अशा प्रकारे घेतलेलं 1 किलो बेसनाचं पॅकेट मी अगदी थोडं थोडं करून व्यवस्थित असं स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. आता आपली शेव अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी एक सिक्रेट साहित्य घालणार आहोत, ते म्हणजे तांदळाचं पीठ. आपण 1 किलो बेसन पीठ घेतलं होतं ना, त्यासाठी ½ किलो तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे घेतलेलं तांदळाचं पीठ देखील स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे. जर तुम्ही वाटीने मोजून शेव बनवणार असाल तर काय करायचं, कोणतीही घरातली एखादी वाटी घ्या. त्या वाटीने जर 4 वाटी बेसन पीठ भरलं तर त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला आता वजनी प्रमाण आणि वाटीने प्रमाण समजलंच असेल. पुन्हा एकदा सांगते, 1 किलो बेसन पिठासाठी ½ किलो तांदळाचं पीठ आणि 4 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता हे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. असं मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये तेलाचं मोहन घालणार आहोत. आता हे तेलाचं मोहन किती घालायचं, तर सगळ्यांच्या घरी तेलाच्या किटलीमध्ये अशा प्रकारची एक पळी असते. ह्या पळीने बरोबर 1 किलो बेसन पिठासाठी 3 पळ्या तेल घालायचं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता एका तडका पॅनमध्ये 3 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे आणि अगदी धूर सुटेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. असं कडकडीत गरम तेलाचं मोहन आता आपण ह्या बेसन पिठावरती घालून घेणार आहोत. कडकडीत तेल बेसन पिठावरती घातल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बेसन पिठाला फेस आलेला आहे. असं कडकडीत तेलाचं मोहन वापरल्यामुळे मस्त असं आपलं हलकं फुलकं बेसन पीठ तयार होतं आणि आपली शेव अजूनच कुरकुरीत तयार होते. त्यासोबतच असं तेलाचं मोहन घातल्यामुळे शेव तळताना अजिबात जास्त तेलकटसुद्धा होत नाही. त्यामुळे हे घालणं अगदी गरजेचं आहे. पण ह्याच्या उलट जर तुम्ही तेलाचं मोहन प्रमाणापेक्षा जास्त घातलं तर तुमची शेव फार तेलकट होईल, लक्षात ठेवा. त्यामुळे व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे अगदी तेलाचं प्रमाण घ्यायचं आहे. आता हे घातलेलं कडकडीत तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेलाचं मोहन फार गरम असल्यामुळे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडंसं हाताला थंड जाणवलं की लगेचच व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित असं तेलाचं मोहन सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे. हे पहा, असं चोळून चोळून लावून घ्या, जेणेकरून सर्व पिठाला अगदी व्यवस्थित असं एकसारखं लागलं जाईल.
तेलाचं मोहन सर्व पिठाला चांगलं चोळून घेतलेलं आहे. पीठ मुठीत घेऊन दाबल्यानंतर मस्त असा मुटका तयार होत आहे. याचा अर्थ आपण घातलेलं तेलाचं मोहन पिठाच्या तुलनेमध्ये अगदी परफेक्ट आहे. आता हे तयार केलेलं शेवचं कोरडं मिश्रण बाजूला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण शेवसाठी एक खास वाटण तयार करून घेऊयात. आता वाटण्यासाठी अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे. 3 ते 4 चमचे जिरे आणि 2 ते 3 चमचे ओवा लागणार आहे. आता या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आज आपण तिखट मसाला लसूण शेव तयार करत आहोत, त्यामुळे मी मुद्दामच लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तच घेतलेलं आहे. त्यामुळे शेव चवीला खूपच चविष्ट तयार होते. आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलेले सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे. सुरुवातीला अजिबात पाणी न घालता मस्त असं जमेल तेवढं हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे जरासुद्धा पाणी न घालता छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे पाणी घालून छान असं वाटून घेतलेलं आहे. आता हे तयार केलेलं जे वाटण आहे ते आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. या वाटणाचं पाणी आपल्याला शेवचं पीठ भिजवताना वापरायचं आहे. जर तुम्ही हे वाटण असंच वापरलं तर शेव तयार करताना साच्यामध्ये या वाटणाचे बारीक बारीक कण येऊन तुमची शेव अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही. त्यामुळे आपल्याला हे चांगलं असं गाळूनच घ्यायचं आहे. जो काही गाळणीमध्ये चोथा उरणार आहे तो तुम्ही टाकून न देता थालीपीठ बनवण्यासाठी, एखादी भाजी बनवण्यासाठी वापरू शकता. हे पहा, अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे. चोथा जो आहे तो एका प्लेटमध्ये ठेवून देते. आता उरलेला चोथा एकदाच गाळून न घेता 2-3 वेळा थोडं थोडं चोथ्यावरती पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि गाळून घ्यायचं. असं 2-3 वेळा चोथा थोडं थोडं पाणी घालून धुवून घेतल्यामुळे काय होणार आहे, चोथ्यामधली जी काही चव आहे लसूण जिरे ओव्याची ती मस्त अशी उतरेल. त्यासोबतच टेस्ट देखील छान येईल. चला तर चोथ्यावरती लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं गाळून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे तयार केलेल्या वाटणावरती थोडं थोडं आणखी पाणी घालून मस्त असं पाणी गाळून घेतलेलं आहे. आता आपल्याला शेवचं पीठ याच पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. आता तयार केलेल्या कोरड्या मिश्रणामध्ये काही मसाले ॲड करूयात. अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे. हळद घालताना एकदम जास्तीची घालायची नाही, नाहीतर तुमची शेव जी आहे तर तळल्यानंतर काळपट रंगाची बनते. आता पाव चमचा किंवा अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. त्यासोबतच प्लेन लाल तिखट वापरायचं आहे. 1 किलो बेसन पिठासाठी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने मी 4 ते 5 चमचे लाल तिखट घालून घेणार आहे. मी या ठिकाणी मध्यम तिखट शेव करत आहे, त्यामुळे थोडं कमी घालत आहे. जर तुम्हाला झणझणीत शेव हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे घातलेले सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. शेव बनवताना गरम मसाले न वापरता असं प्लेन तिखट वापरल्यामुळे शेवची चवसुद्धा आणखी वाढते. हे पहा, असे घातलेले सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत, एकजीव करून घेतलेले आहेत. आता सुरुवातीला आपण जी जिरे ओवा आणि लसणाचं पाणी तयार करून घेतलं होतं त्या पाण्यामध्येच आपल्याला हे शेवचे पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे पहा, तयार केलेलं पाणी थोडं थोडं करून आपण सर्व घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मी पीठ चांगलं मळून घेत आहे. हे पहा, या पद्धतीने. आता तरीसुद्धा आपल्याला हे पाणी पुरत नाही, त्यामुळे लागेल तसं अगदी थोडं थोडं साधं पाणी घालून आपल्याला हे शेवचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. शेवचं पीठ भिजवत असताना काही 1-2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. शेवचं पीठ भिजवताना एकदम घट्ट म्हणजे कडक देखील मळायचं नाही, थोडं सैलसरच मळून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, शेव पाडताना आपला हातही दुखून येत नाही आणि मस्त अशी कुरकुरीत शेव तयार होते. त्यासोबतच लागेल तशी मस्त असा मोठा घाणा देखील घातला जातो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आता वाटणाचं तयार केलेलं सर्व पाणी आपण वापरलं तरीसुद्धा पीठ आपलं भिजवून तयार झालेलं नाही. त्यामुळे आता थोडं थोडं साधं पाणी घालून चांगलं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ भिजवत असताना चांगलं दाबून दाबून मळून घ्या. त्यामुळे काय होतं, काही बेसन पिठाच्या गुठळ्या तयार झाल्या असतील तेलाच्या मोहनामुळे तर त्यासुद्धा मोडून घ्यायच्या आहेत. हे पहा, या पद्धतीने. चला तर लागेल तसं आता अगदी थोडं थोडं पाणी घालून चांगलं असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवताना अगदीच घट्ट न मळता मध्यम असं सैलसर मळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, तुमचे शेव पाडताना हातसुद्धा दुखणार नाही आणि आपली शेवसुद्धा मस्त अशी कुरकुरीत तयार होईल.
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, लागेल तसं थोडं थोडं पाणी अंदाज घेत घेत घातलं आणि मस्त असं शेवसाठी लागणारं पीठ भिजवून घेतलेलं आहे. एकदम देखील लगेच जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर तुमचा पाण्याचा अंदाज चुकून पीठ प्रमाणापेक्षा जास्तीचं पातळ होऊ शकतं. हे पहा, अगदी मस्त असं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी पिठाची थिकनेस कन्सिस्टन्सी दिसत असेल, अगदी याच पद्धतीचं मळून घ्यायचं आहे. जास्तीचं घट्ट मळायचं नाही, थोडंफार पातळच ठेवायचं आहे. रंग पहा पिठाला अगदी छान आलेला आहे. त्यासोबतच पिठामध्ये एकही बेसनाची गुठळी नाही आहे. एकसारखं असं मस्त फाईन असं आपलं हे पीठ भिजवून तयार आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित पाहून घ्या, अगदी ह्याच पद्धतीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता हे भिजवून घेतलेलं पीठ अजिबात रेस्ट करायला ठेवायचं नाही, लगेच याची आपल्याला शेव बनवायला सुरुवात करायची आहे. शेव बनवण्यासाठी अशा प्रकारचा मी साचा वापरत आहे. साच्याला आतून चांगलं तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे हे जे शेवचं पीठ आहे ते साच्याला जास्त चिटकून राहत नाही. तुम्हाला ज्या पद्धतीची शेव हवी असेल, म्हणजे बारीक जाड, त्या प्रकारची थाळी लावून घ्यायची आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याने हे तयार केलेलं शेवचं मिश्रण साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. चमच्यानेच भरून घ्या, हात अजिबात भरवायची गरज नाही, नाहीतर तुम्हालासुद्धा जास्त इरिटेट होईल. आता हे साच्यामध्ये मिश्रण भरताना चांगलं असं दाबून दाबून भरायचं आहे. कुठेही मध्येच हवा राहिली नाही पाहिजे. जर मध्ये मध्ये तुम्ही दाबून मिश्रण न भरता हवा राहिली तर काय होतं, शेव तेलामध्ये सोडताना अजिबात व्यवस्थित सोडली जात नाही, मध्येच ह्या शेवच्या तारा तुटू शकतात. आता थोडासा पाण्याचा हात घेऊन चांगलं हे मिश्रण दाबून घ्यायचं आहे. साच्याला झाकण लावायचं आहे आणि लगेच शेव पडायला सुरुवात करायची आहे. आता शेव तळण्यासाठी कढईमध्ये चांगलं तेल मी गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम करून घेताना एकदम कडकडीत देखील तेल गरम करून न घेता मध्यम गरम करून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं, शेव तेला सोडल्या सोडल्या जळू शकते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेव तळताना कढई अशी मोठी आणि थोडीशी गोलाकार पसरट घ्यायची आहे, त्यामुळे तुम्हाला हवी तेवढी शेवची मोठी कुरडई घालता येते. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सुरुवात बाहेरून करायची आणि शेवट हा आतून करायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे मस्त अशी मी शेवची मोठी कुरडई घालून घेतलेली आहे. लगेच शेवची बाजू बदली करून न घेता शेवचे बुडबुडे थोडे कमी झाले आणि शेव जी आहे ती थोडीशी झारायला कडक लागली की शेवची बाजू बदली करून घ्यायची आहे. आता गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी आपल्याला मस्त अशी खरपूस शेव तळून घ्यायची आहे. जास्त देखील काळपट रंग होऊ द्यायचं नाही. हे पहा, मस्त असा शेवचा एक घाणा तळून तयार आहे. अगदी परफेक्ट झालेला आहे. आता ही तळून घेतलेली शेव एका टिश्यू पेपरवरती काढून घेते. याच पद्धतीने तुम्हाला मी अजून 1-2 शेवचे घाणे तयार करून दाखवते. आता ही शेव तळताना 1-2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. एकदम कडकडीत देखील तेल गरम करून घ्यायचं नाही, नाहीतर शेव घातल्या घातल्या तेलामध्ये जळू शकते. अगदीच कमी देखील तेल गरम करून घेऊ नका, नाहीतर तुमची शेव फारच तेलकट होऊ शकते. अशा प्रकारे शेवचा घाणा घालताना सुरुवात ही कडेनी करायची आणि शेवट हा मध्ये करायचा आहे. म्हणजे काय होतं, एकसारखी अशी शेवची कुरडई पाडली जाते. जास्त जाड देखील घाणा घालायचा नाही, नाहीतर काय होतं, शेव आतून तशीच कच्ची राहते. थोडेसे शेवचे बुडबुडे वरचे कमी होऊ द्यायचे, त्यानंतर शेवची बाजू बदली करून घ्यायची आहे आणि मस्त अशी दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यायची आहे. शेवची बाजू बदलताना असा थोडासा दुसऱ्या बाजूने कलथाचा आधार घ्यायचा आहे आणि मस्त अशी शेव बदली करून घ्यायची आहे, बाजू बदली करून घ्यायची आहे. हे पहा, शेवचा दुसरा घाणा देखील तळून तयार आहे. मस्त असा तयार झालेला आहे. टिश्यू पेपरवरती काढून घेते. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, जेव्हा आपण शेवचा घाणा तेलामध्ये सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. म्हणजे काय होतं, जी तेलाची वाफ आहे ती आपल्याला हाताला लागत नाही आणि मस्त अशी शेवचा घाणा एकसारखा घातला जातो. हे पहा, अशा प्रकारे मी काही शेव तयार करून घेतलेली आहे. मस्त अशी गोल गरगरीत शेवचा घाणा घालून घेतलेला आहे. कुरकुरीत आपली शेव तयार झालेली आहे. याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाची मी शेव तयार करून घेते. हे पहा, अशा प्रकारे उरलेल्या सर्व पिठाची मी शेव तयार करून घेतलेली आहे. भरपूर सारी शेव तयार झालेली आहे. शेवला रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. मस्त अशी मी बारीक शेव तयार केलेली आहे. जर तुम्ही मोठी थाळी वापरून शेव तयार केली तर तुम्ही जाड शेवसुद्धा तयार करून घेऊ शकता. भरपूर सारी आपली 1 किलो बेसन पिठाची शेव तयार झालेली आहे. आपण यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे डब्बा संपेपर्यंत मस्त अशी कुरकुरीतच राहणार आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. शेवला रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते. अजिबात माझ्या हाताला कुठेही तेल लागलेलं नाही आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. तुम्हाला आता शेव किती कुरकुरीत झाली ते दाखवते.
शेवचा आवाज पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदम कुरकुरीत अशी आपली लसूण शेव तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर ह्या दिवाळीला ह्या पद्धतीने शेव नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका. चला तर असेच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.